उमाचं लग्न ठरलं आणि घरात एकदम चैतन्याची लाटच उसळली. खरं तर उमाचं लग्नाचं वयही झालेलं नव्हतं. त्यामुळे स्थळं बघणं, पत्रिका जमणं, मुलगी पसंत पडणं हे काहीही झालेलंच नव्हतं. आत्ताच तर उमानं BAच्या शेवटच्या वर्षाचे पेपर्स दिले. रिझल्टलाही वेळ होता आणि एकदमच लग्न ठरलं. तीही एक गंमतच झाली. परीक्षेच्या आदल्या दिवशी उमाची मैत्रीण तिच्याकडे आली. दोघींच्या अभ्यासाबद्दल बऱ्याच गप्पा झाल्या. मैत्रीण निघाली तेव्हा अर्थातच उमा तिला पोहोचवायला वाड्याच्या दरवाज्यात आली. दारात उभं राहूनही गप्पा चालूच होत्या आणि एकदम उमाच्या लक्षात आलं की आपण अगदी साध्या गाऊनवर दाराशी उभे आहोत. लांबलचक केसांचा कसा तरी रोल गुंडाळलेला, अंगात लाल पिवळा गाऊन. ए ए मीनू, चल बाई. उमानं मैत्रिणीला घाई केली. का ग, काय झालं? अगं मीनू, माझा अवतार बघ. एखाद्यानं पाहिलं तर काय म्हणेल? एखादा म्हणेल, जातीच्या सुंदरीला काही शोभतं. ए चल ग. मीनूच्या बोलण्यावर उमा हसत सुटली आणि मीनू सुद्धा. माफ करा, इथे श्रीहरी कानडे कुठे राहतात सांगता येईल का तुम्हाला? उमा आणि मीनूनं हसता हसता समोरच्या माणसाकडे बघितलं. पत्ता काय आहे? उमानं त्याला विचारलं. पत्ता सांगतो हा बाळ. समोरच्या माणसानं बाळ म्हटल्यानं उमाच्या कपाळावर आठी आली. बाळ? मी इतकी लहान आहे का काय? मीनूनही तिच्याकडे बघून तशी खूण केली. आहा, हे बघा, श्रीहरी कानडे, गोपाळनगर. अहो, ह्याच गल्लीत. मग इथे हां, श्रीहरी कानडे, ते दाढीवाले ना? अहो तेच. उमानं त्यांना पत्ता समजावून सांगितला. तो माणूस निघाला आणि पुन्हा किंचित थांबून म्हणाला, नाव काय बाळ तुझं? उमा. तू ह्याच वाड्यात राहतेस ना? तुझ्या बरोबर कोण आहे? आता कोणी असेल, ह्याला काय करायचंय? मेला उगीच नसत्या चौकशा. बरं, हा कोण ते सुद्धा माहिती नाही आहे. उमानं मीनूचा हात घट्ट धरला. तुझ्या वडिलांना मला भेटायचंय. कशाला? आहेत का ते घरात? याला वडील घरात नाहीत असं सांगून घालवून द्यावं असं उमाला वाटलं, पण तेवढ्यात उमा अशी बाबांची हाक आली आणि ते बाहेर आले. काय ग मीनू, उमा, अजूनही तुमच्या गप्पा चालूच आहेत? अगं, उद्या परीक्षा आहे ना? आम्ही अभ्यासाचंच बोलतोय बाबा, तिने हसतच सांगितलं. तुझे बाबा का? अजूनही तिथेच उभ्या असलेल्या त्या माणसानं उमाला विचारलं. हो, उमानं त्याच्याकडे न बघता उत्तर दिलं. आपण कोण? उमाच्या बाबांनी आश्चर्यानं विचारलं. मला आपल्याला भेटायचंय. मला? काय काम काय आहे? या ना, या घरात तर या आधी. उमा वैतागली. हा कोण माणूस? आधी याला श्रीहरी कानडे हवे होते, आता माझे बाबा हवेत. याला आमच्या घरात घुसायचं होतं काय? पण कशासाठी? तरी बरं, घरात आई, आजी, बाबा सगळे आहेत. बरं, चल बाळ, निघते हो मी. या मीनूच्या बोलण्यावर उमा वैतागली. मारी ना मीनू. अगं नको बाई, त्यापेक्षा उद्याच्या पेपरला जरा शुभेच्छा तरी दे. अगं हो हो, विशू बेस्ट लक. मीनूचा निरोप घेत उमा घरात आली. बाहेरच्या खोलीतच उमाचे बाबा आलेल्या त्या माणसाबरोबर काहीतरी बोलत बसले होते. दोघांसमोर टिपॉयवर एक कागद होता. त्यावर कोणाची तरी कुंडली मांडून काहीतरी आकडेमोड केलेली होती. तो माणूस बाबांना काहीतरी समजावून सांगत होता आणि बाबा मान हलवत होते. उमाची चाहूल लागताच त्यांनी तिच्याकडे बघितलं आणि म्हणाले, उमा इकडे ये, यांना नमस्कार कर. उमानं अनिच्छेनंच हात जोडले. अगं वाकून कर. उमा नमस्काराला वाकली. लवकरच तुझं लग्न होऊ दे, मनासारखा नवरा तुला मिळू दे. ईश्य म्हणत उमा घाईघाईनं आत पळाली. काय माणूस आहे हा?
आत्ता तर बाळ म्हणाला आणि म्हणे लग्न लवकर होऊ देत. चांगले मार्क मिळू देत असं तरी म्हणायचं ना. तो माणूस निघून गेला आणि आई, आजी, बाबा एकत्र बसले. त्यांची आपापसात हळूहळू बोलणी चालली होती. हळूहळू म्हटलं तरी मध्येच एखाद दुसरा शब्द जोरात येत होता आणि त्यावरून उमाला एवढाच बोध झाला की तो जो कोणी माणूस आला होता त्याला ज्योतिष उत्तम कळतं आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे उमाच्या लग्नाचे सध्या जबरदस्त योग आहेत. तेव्हा त्या दृष्टीनं जर प्रयत्न केले तर निश्चित लग्न जमेल, मात्र लग्न अजिबात लांबवू नये, ताबडतोब करावं. पण मी काय म्हणते, उमाला विचारा ना स्थळ बघण्याआधी. उमाची आई म्हणाली, अगं तिला काय विचारायचंय? ती काय तोंडानं मला लग्न करायचंय असं म्हणेल का? उमाच्या आजीनं सुनेचं बोलणं तोडूनच टाकलं. अहो पण तिचं लग्नाचं वय तरी झालंय का? सासू सुनेचा निरर्थक वाद वाढतोय म्हटल्यावर उमाचे बाबा मध्ये पडले आणि म्हणाले, हे बघा आपण स्थळ बघायला काय हरकत आहे. खरोखरच योग चांगला असला, जमलं एखाद्या ठिकाणी तर बघू. नाही तर यंदा नाही पण 2 वर्षांनी तरी तिचं लग्न करायचंच आहे ना. उमाच्या कानावर यातले बरेचसे शब्द पडत होते. ती गोंधळत होती. आपल्याला स्वतःला काय वाटतंय तेच तिला कळत नव्हतं. लग्न? एवढ्या लवकर? तिला कॉलेजच्या मित्रमैत्रिणी आठवल्या. स्टडी टूर्स आठवल्या. एकमेकांची चेष्टा मस्करी, हसणी खिदळणी आठवली. आर्ट्सला जायचं म्हणून तिने जाहीर केल्यावर सगळ्यांनी केलेला विरोध ती अजूनही विसरलेली नव्हती. लायब्ररीत बसून काढलेल्या नोट्सचे ढिगारे तिच्या टेबलाला वेढून टाकत होते आणि BA झाल्यावर MA करायचं हे तिने पक्क केलेलं होतं. आत्ता वाटेल ते झालं तरी फर्स्ट क्लास मिळवायचा. कॉलेजात प्राध्यापक व्हायचं हे तिचं स्वप्न आणि तेही तिच्याच कॉलेजात. आपण जिथे शिकलो तिथेच शिकवायचं ही तिची मनीषा होती. आणि आता मध्येच हे लग्नाचं खटलं कशाला? मग तो नवरा, सासू सासरे, तो सासूरवास, त्या कटकटी, मुलं बाळं, हे सगळं नकोय असं नाही, हवंय ना, पण इतक्या लवकर? खरं तर भोवताली काही मुलं नसतात का? पण त्या दृष्टीनं कधी कोणाकडे पाहण्याचंही लक्षात आलं नाही. मैत्रिणींमध्ये सुद्धा कधी असले विषय नाही निघाले. उमाच्या मनात सारखे उलट सुलट विचार चालले होते. पण तिच्या आईबाबांनी तिला काहीच विचारलं नाही आणि तीही स्वतःहून काही बोलली नाही. परीक्षा झाल्यावर मग बघू असा विचार करून ती पुन्हा अभ्यासात बुडाली. आणि कुठे पत्रिका वगैरे जमली तर उमाला सांगू अशा विचारानं तिच्या आईबाबांनी स्थळं बघायला सुरुवात केली. खरं तर प्राध्यापक होण्याची उमाची इच्छा ते दोघंही जाणून होते. पण समजा चांगलं स्थळ मिळत असेल तर त्या लोकांना उमाची पुढे शिकायची इच्छा आहे हे कानावर घालू. शिकवतील की ते. हल्ली तेवढी सुशिक्षित आणि विचारी असतात माणसं. पण हे सगळं पुढचं. सध्या निदान त्या माणसानं एवढं सांगितलंय तर प्रयत्न करून बघू, असेल योग तर जमून जाईल. योगच चांगले. उमाकरता पाहिलेलं पहिलंच स्थळ. मुलगा आर्किटेक्ट, स्वतःचा व्यवसाय, घरी आईवडील, एक भाऊ. वडील चांगल्या अधिकाराच्या जागेवर नोकरी करणारे, स्वतःचा मोठा ब्लॉक. मुलगा उंचापुरा, दणकट. त्या माणसांचा पत्रिकेवर प्रचंड विश्वास, त्यामुळे पत्रिका बघण्यावर त्यांचा भर. उमाची पत्रिका त्यांच्याकडे इतकी चांगली जमली की पुढच्या गोष्टींची तेच घाई करायला लागले. प्रत्यक्षात ज्या दिवशी काळ्यांची माणसं उमाला बघायला येणार त्या दिवशी सकाळी उठल्यापासनं उमाच्या अंगाचा सूक्ष्मपणे थरकाप होत होता. छातीत धडधडत होतं. मध्येच एकदम नर्वस झाल्यासारखं वाटत होतं. तर खरंच आपलं लग्न ठरलं तर आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणीत केवढी खळबळ उडेल या विचारानं तिला हसूही येत होतं. उमाची आई लेकीच्या चेहऱ्यावरचे हे सगळे बदलते भाव तिच्या नकळत टिपत होती. तिने आरशात बघून केस विंचरणाऱ्या उमाला विचारलं, उमा, घाबरलीस की काय आत्तापासनं? आई ग असं म्हणत उमा आईच्या अंगावरच पडली. वेडी आहेस का? अगं बघायला येणार म्हणजे काय?
एकमेकांची ओळख करून घ्यायची, चहा पाणी गप्पा-टप्पा करायच्या. घाबरायचे काय त्यात? एवढं बोलून आई कामालाही लागली. उमा मात्र घाबरायचंय काय त्यात, असं सारखं स्वतःला बजावत राहिली. कॉलेजमधल्या मुलांशी नाही का बोलत आपण? प्राध्यापकांशी नाही का गप्पा मारत? तसाच हा एक गप्पांचा कार्यक्रम, असं ती मनाला दटावत राहिली, पण तरीही छातीची धडधड, अंगाचा कंप होतच राहिला. ठरल्याप्रमाणे सकाळी 10 वाजता काळ्यांची मंडळी आली. आई, वडील, हा मागचा मुलगा, हाच लग्नाचा दिसतोय. आर्किटेक्ट आहेत चिरंजीव, स्वतःचा व्यवसाय आहे म्हणे. पण आत्ता तर अगदी खाली मान घालून आज्ञाधारक चेहऱ्यानं आलाय. उमा गॅलरीत आतल्या बाजूला कोणाला न दिसेल अशा बेतानं सगळ्यांना निहाळत होती. तिला पहिल्या दृष्टिक्षेपातच तो मुलगा आवडला. स्वतःशी हसत ती पटकन आत वळाली आणि आरशासमोर उभी राहिली. फिकट निळ्या रंगाची साडी, त्याच्यावर गडद निळ्या रंगाचा आरसे लावलेला ब्लाऊज, लांब सडक केसांचे 2 शेपटे. स्वतःचंच रूप निहाळताना तिच्या लक्षात आलं, आलेल्या त्या मुलाच्या अंगातला शर्टही फिकट निळाच आहे. कमाल आहे. उमा? आईनं उमाला हळूच हाक मारली. आल्या? उमा स्वयंपाकघरात आली. आई तिच्याकडे बघतच राहिली. मुलीवर मनोमन खुश झाली. तुला मुलगा कसा वाटला ग उमा? आईच्या प्रश्नावर उमा फक्त हसली. उमा, मला तर तो छान वाटतोय हा. तू तुझं मत सांग. हे काय ग आई? उमानं आईच्या पदरात तोंड लपवलं. आपली आई तिला नेहमीच मैत्रिणीसारखी वाटत असे. आजही अगदी बरोबरच्या मैत्रिणीच्या मोकळेपणानं आईनं आपली पसंती बोलूनही दाखवली. उमा, आजीनं बोलवलं. आजी डायनिंग टेबलपाशी बसली होती, तिथे आली उमा. काय आजी? उमा, मुलगा नीट बघ हो, नाही तर व्हायचं आमच्यासारखं. तुमचं काय झालं आजी? उमानं आजीचे हात हातात घेत हसत हसत विचारलं. अगं काय झालं म्हणून काय विचारतेस? तुझा बाप जन्माला आला तरी मी यांना पाहिलं नव्हतं हो. ईश्य, आजी, आणि तरीही बाबांचा जन्म झाला? आणि आजी, अगं काय ग वाटेल ते सांगतेस? इतका का जुना काळ होता तो? सांगीन हो, आणखीनही गमती जमती सांगेन तुला. तुझं लग्न होऊ दे, मग सांगते. उमाची आजी बोलत होती, उमा हसत होती. तिचा चेहरा छान लालसर झाला होता. उमाला बाहेर चहा घेऊन पाठवावं असं तिच्या आईला वाटलं, तेवढ्यात बाहेरनं बाबांनी सांगितलंच, उमाला चहा घेऊन बाहेर पाठवा, आणि अगं तुम्ही दोघीही या ना इकडे. उमा बाहेर आली. सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्यानं ती बावरली. नेमकं काय करावं तिला कळेना. पण बाबांच्या आणि काळ्यांच्या गप्पा रंगात आलेल्या होत्या. बाबांनी तिला स्वतः शेजारी सोफ्यावर बसण्याची खूण केली. गप्पा चालूच राहिल्या. मुलाचं नाव कुमार आहे हे गप्पांच्या ओघात तिला समजलं. ती आणि कुमारही गप्पात सहभागी झाले. आई आणि आजी आल्या. इकडच्या तिकडच्या ओळखी नातीगोती निघाली. चहा पाणी झालं आणि गप्पांमध्ये खंड पडला. वातावरणात अवघडलेपणा आला. मग काळेच म्हणाले, आम्ही आता निघतो. तुम्ही तुमच्याकडनं विचार करा आणि तासाभरात फोन करा. जातानाही कुमार आईवडिलांच्या मागे. त्यांनी झटकन उमाला हात हलवून येतो अशी खूण केली आणि आपल्या आईवडिलांना गाठण्यासाठी ढांगा टाकत निघून गेला. मग काय उमा? बाबांनी घरात पाऊल टाकल्या टाकल्या प्रश्न केला. ईश्य, हे हो काय बाबा? अरे यात लाजायला काय झालं? मग काय उमा, एवढंच तर मी विचारलं. बाबा. आई, तुला मुलगा कसा वाटला? काय ग उमा, तुला कसा वाटला? आजीनं बाबांच्या प्रश्नाला उत्तर न देता उमालाच प्रश्न केला. तुला कसा वाटला सांग? उमानं प्रतिप्रश्न केला. मला नाही आवडला ग. आजीचं उत्तर ऐकून उमाचा चेहरा कावरा बावरा झाला. आजी हसत सुटली आणि म्हणाली, अगं छान आहे हो. अगं चेष्टा केली तुझी.
नाकारण्याजोगं आहेच काय? नाकारण्याजोगं काही नाहीच यावर सगळ्यांचं एकमत झालं. आजी म्हणाली, "बरं का उमा, आमच्या लहानपणी की नाही कीर्तनाला आम्ही जात असू, तेव्हा कीर्तनकार एक श्लोक म्हणायचे बरं का." "कुठला ग आजी?" "कन्या वरयते रूपम, माता वित्तम, पिता श्रुतम." अगं ठाऊक आहे मला हा श्लोक. आम्हाला हा 10वीला सुभाषित मालेत होता. ऐक गं तू. तेव्हा मुलीला रूपवान नवरा हवा. तिच्या आईला जावई श्रीमान हवा आणि वडिलांना विद्वान हवा. इथे हे सगळं व्यवस्थित आहे, तेव्हा ब्राह्मणांना भोजन मिळणार. बाबांनी आजीच्या बोलण्याचा समारोप केला. घड्याळाच्या काट्यानं काळे मंडळी गेलेला 1 तास झाल्याचं दाखवल्यावर उमाच्या बाबांनी फोन उचलला. काळेही फोनवर होतेच. त्यांनी उमाला पसंती दिली आणि आज दुपारीच आमच्याकडे भेटायला या असं सांगितलं. दुपारी सगळे काळ्यांच्या घरी गेले. लग्नाची बोलणी झाली. कुणालाच जाचक होईल असं काहीच मागणं नव्हतं. सहज बोलावं तशी बोलणी झाली. मंडळी काळ्यांकडनं निघाली तेव्हा कुमार पोचवायला म्हणून आला. तो बराच वेळ उमाबरोबर हसत बोलत राहिला. 8 दिवस नुसते धामधुमीत गेले. खरेदी, बोलावणी, फोन, येणी-जाणी आणि प्रत्येकाचं आश्चर्य व्यक्त करणं. मीनू तर उमापाशी रडायलाच लागली. साखरपुडा इतका थाटामाटात आणि हौसेनं झाला की त्यातून एखादं लग्न पार पडलं असतं. उमाच्याही घरचं पहिलं कार्य. केवढा आनंद, किती उत्साह. आई आणि आजी राहून राहून डोळ्याला पदर लावत होती. संध्याकाळी सगळी मंडळी येऊन गेल्यानंतर कुमारचे वडीलच त्याला सर्वांच्या समक्ष म्हणाले, "अरे कुमार, आता आम्हा मंडळींना जरा शांत बसू देत. दमलोय आम्ही." "मग?" कुमारनं आश्चर्यानं वडिलांकडे बघितलं. "अरे आता तू उमाला घेऊन बाहेर पळ." हसत कुमारच्या वडिलांनी खुलासा केला. "आणि हे बघ, कुठे जा ते मी नाही सांगत. हां, पण आधी गणपतीच्या देवळात जा, जोडीनं पाया पडा आणि मग हां." कुमार आणि उमा एव्हाना बाहेरही पडले. गाडीच्या किल्ल्या कुमारच्या हातात होत्याच. गाडी गणपती मंदिराजवळ आली. दाराशीच दुर्वा, फुलं, नारळ विकत घेऊन दोघं आत आली. गणपतीला नमस्कार करून फुलं वाहताना उमाला भरून आलं. डोळ्यात पाणी जमा झालं. तिचं लक्ष कुमारकडे गेलं. तो तिच्याकडेच पाहत होता. तिने डोळे वटारले आणि देवाला हात जोडायची खूण केली. कुमारबरोबर फिरताना उमा बहरून आली. अंगावरची भरजरी रेशमी साडी, गळ्यातला नेकलेस, हातातली हिऱ्याची अंगठी, केसातले गजरे आणि बरोबर उंच दणकट काळा सावळा पण हसऱ्या चेहऱ्याचा कुमार. सगळं कसं हवं हवंसं वाटणार. पुन्हा पुन्हा तिचं लक्ष स्वतःकडे जात होतं. ती स्वतःलाच निरखत होती आणि त्याच वेळी कुमार आपल्याकडे बघतोय हे ध्यानात आलं की लाजत होती. कुमार काय बोलतोय हेही तिला कळत नव्हतं, इतकी ती स्वतःत गुंग झालेली होती. कुमार रात्री तिला घरी सोडवायला गेला तेव्हा जवळजवळ 12 वाजत आले होते. सगळे तिची वाटच पाहत होते. मग कुमार आला म्हणून पुन्हा खाण्यापिण्याचा आग्रह. कुमार जाईपर्यंत 1 वाजला. एवढ्या रात्री कुणाचा फोन? सगळं घर खडबडून जागं झालं. कशी कोण जाणे, पण उमाच घाईघाईत पुढे झाली, फोन घेतला आणि चक्क लाजली. "अगं कोणाचा फोन आहे?" तिच्या बाबांनी लक्षात आलं तरीही विचारलं. "ह्यांचा, म्हणजे." उमानं माऊथपीसवर हात ठेवत हळूच सांगितलं. "आत्ता? एवढ्या रात्री? आणि फिरायला गेला तेव्हा बोलणं झालं ना?" बाबांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला उमानं फक्त हसून पाहिलं आणि ती फोनवर बोलतच राहिली. जवळजवळ 10 मिनिटं फोन चालू होता. हो, नाही, इश्य या पलीकडे ती काहीही बोलत नव्हती. सगळं घर तिच्या भोवती गोळा झालं होतं. "काय ग, एवढ्या रात्रीचा फोन केलात?" उमा फक्त हसली. "अगं काय म्हणत होता तो?" "काही नाही आई." "काही नाही? मग 10 मिनिटं काय चाललं होतं?" उमा हसून गप्प होत गेली आणि सगळं घर झोप विसरून तिच्या भोवती चेकाळल्यासारखं बोलत राहिलं.
शेवटी आजी म्हणाली, अगं उमा, त्या तुझ्या कुमारनी फोन कशाला केला होता? खरं खरं सांग बरं. सगळे उमाकडे उत्सुकतेनं बघत होते. आता खरं बोलल्याशिवाय काही आपली सुटका नाही हे उमाच्या लक्षात आलं. तेव्हा खाली मान घालून हळूच ती म्हणाली, सकाळी बाहेर जायचंय. कुणाला? ते इथे 10 वाजता येणार आहेत. म्हणाले, मी येतो, तू तयार राहा. पुन्हा एकदा चेष्टा मस्करी लावत आला. उमाची मोठी आत्या बोलायला अगदी जोरकस. साधं बोलणं सुद्धा भांडल्यासारखं. ती उमाच्या वडिलांना म्हणाली, का रे बाप्पू, आता हे तुला चालतंय वाटतं? काय ग? हेच की हिंडणं फिरणं. बरं का उमे, अगं माझं लग्न ठरलं तर हा तुझा बाप तेव्हा काही लहान नव्हता बरं. चांगला 20 वर्षाचा होता. पण आम्ही दोघं लग्नाआधी एकदाच फिरायला गेलो तर हा घोडा आमच्याबरोबर आणि आमच्यामधून चालत होता. बनूताई, बनूताई हे जरा जास्तच होतं आहे. नुसताच मी बरोबर आलो होतो. दोघांच्या मधून वगैरे काही नव्हतं हां. आणि आई, मला बनूताई बरोबर जायची शिक्षा कोणी दिली होती? सांग बरं तुझ्या लाडक्या लेकीला. सगळे हसून हसून बेजार झाले. एकातून एक गप्पा निघत होत्या. शेवटी उमाची आई म्हणाली, आता लायसन्स मिळालंय लेकीला. बघत राहा एक एक गमती जमती. हां, आपले दिवस विसरलीस वाटतं. उमाच्या वडिलांनी हसत विचारलं, का सांगू सगळ्यांच्या समोर? उमाच्या आईने कोपरापासून हात जोडले. रात्री झोपायला इतका उशीर होऊ नये. उमा सकाळी कधीच उठली. उमा, अगं उठलीस? हो आजी, अगं झोपच येईना. कशी येईल? आता त्यानं झोप नेली, मग तुला नेईल. 10 वाजता कुमारची गाडी वाड्यासमोर थांबली. तोपर्यंत उमाचं सगळं आवरून ती तयार होतेच. आणि मग हे नेहमीचं झालं. कुमार यायचा म्हटलं की उमाला क्षणाची उसंत नसायची. आज हा ड्रेस घातला, पुढच्या वेळी काय नेसू? साडी कोणती नेसू? त्याला रंग कुठला आवडतो? एक शेपटा घालू का सैलसर आंबाडा घालू? केस मोकळे सोडू का फ्रेंच रोल? उमाच्या मनातले प्रश्न उमाच्या आईला न विचारता कळत. तीच उमाला नवीन नवीन गोष्टी सुचवी. कधी स्वतःची एखादी साडी नेसायला दे, तर कधी उमाची हेअरस्टाईल करून दे. उमा करता आवर्जून गजरा आणे. एखादी लिपस्टिक, सेंटसुद्धा ती हौसेनं आणायची. कधी उमाची ती चेष्टा करे. आमच्या वेळी हे असं नव्हतं हां उमा, हे तर तिचं पालुपद होतं. आपल्या लेकीचं किती आणि कसं कौतुक करू असं तिला होऊन गेलं. एक एक मुलीचं लग्न ठरवायचं म्हणजे चपला झेजतात. पण उमाच्या बाबतीत नाही हो असा काही त्रास झाला. पहिल्या ठिकाणी पाहताच पसंत पडली. या विचारानं तिचं मन भरून येई. लेक माझी मनात भरेलशी शेलाट्या बांध्याची नाजूकसर एखाद्या वेलीसारखी. त्या जावई एखाद्या धिप्पाड वृक्षासारखा. वेलीला भरभक्कम आधार देणारा. किती गुणी मुलगा. त्यांची माणसं किती हौशी. उमाच्या आईला कुमार घरी यायचा म्हणजे अगदी सणवार असल्यासारखं वाटे. त्याला काय आवडतं, काय आवडत नाही, खास आवड काय, हे सगळं ती उमाकडनं विचारून घे. तिला नीटनेटकेपणाची, घर सुरेख लावण्याची आवड होतीच, पण आता जावई घरी यायचा म्हटलं की जास्तच कलापूर्णतेनं घर सजवायची. उमाची आजी सुनेची ही लगबग बघे आणि एक दिवस ती म्हणाली, उमा, तुझ्या आईला अजून 10 वर्ष तरी सून येणार नाहीये, ते बरंच आहे हो. का ग आजी? अगं आमच्या लहानपणी आम्ही कीर्तन ऐकायचो ना, तर कीर्तनकार एक गोष्ट सांगायचे बरं का. कोणती गोष्ट आजी? अगं एका बाईला घरात सून आली आणि मुलीचं लग्न होऊन मुलगी सासरी गेली. दोन्हीही जोडपी नवी तरुण. पण बरं का उमा, अगं मुलाला सुनेशी बोलताना पाहिलं की बाईची आदळ आपट सुरू. काय बाई ही थेर, लाजलज्जा सोडले मेल्यांनी असं म्हणायची. आणि जावई मुलीशी बोलायला लागला की मात्र, काय बाई जावयाचं आमच्या मुलीवर प्रेम, सारखे गुलू गुलू गप्पा मारतात. आजीचं गोष्ट सांगणं अगदी रसाळ हा भावांसकट होतं. सगळेजण तिच्या सांगण्यावर मनमुराद हसत सुटले. उमाची आई पण त्यात सामील झाली. लग्नाचा मुहूर्त चातुर्मासानंतरचा धरला होता.
खरं तर काढीव मुहूर्त मिळाला असता. पावसानंही अजून म्हणावा तसा जोर धरला नव्हता. त्यामुळे उमाच्या बाबांना लवकर लग्न उरकायचं होतं. त्यांची तशी तयारीही होती. भविष्य सांगणाऱ्या त्या माणसानंही त्यांना लग्न ताबडतोब करा, थांबवू नका, लांबवू नका असं सांगितलं होतं. तो असं का म्हणाला हे पुन्हा पुन्हा विचारूनही त्यांनी स्पष्ट केलं नव्हतं. पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे उमाचं लग्न ठरलं, तिला उत्तम स्थळ मिळालं. मग लग्न हे लवकर केलेलं बरं असं बाबांना वाटत राहिलं. उमा घरात एकटी फार क्वचित असे. पण जेव्हा जेव्हा एकटेपणा मिळेल तेव्हा तिला कुमारची तीव्रतेनं आठवण येई. त्याला भेटावं, त्याच्याशी बोलावं, हसावं असं तिला वाटत असे. त्याच्या आठवणीनंही ती मोहरून जाई आणि त्याच क्षणी तिला स्वतःचंच नवल वाटे की लग्न ही काय जादू आहे. मी तर लग्नाचा कधी विचारही केला नव्हता आणि तरीसुद्धा ही ओढ कशी काय निर्माण झाली. म्हणजे कुमारमुळे का दुसरा कोणीही मुलगा त्या जागी असता तरीही मी अशीच वेडी झाले असते. यालाच वेडवय म्हणतात का काय. कुमारला मी कधी पाहिलंही नव्हतं. पण साखरपुडा झाला जणू काही जंतरमंतरच झालं आणि मी भारले गेले. त्याच्याशिवाय मला 1 मिनिट चैन पडत नाही. ही कसली जादू आहे. त्याचा फोन यावासा वाटतो कारण त्याचा आवाज ऐकायला मिळतो. त्याच्या गाडीतून फिरताना, त्याच्या शेजारी बसताना खूप आनंद होतो कारण त्याचा ओझरता का होईना स्पर्श होतो. त्याचं हसणं, बोलणं, चालणं, बघणं सगळं नुसतं आठवलं तरी अंग फुलून येतं. कमालच आहे ही. एकदा तिने लाजत लाजत आपल्या मनातले विचार आईला सांगितले. तिला वाटलं कदाचित आई चेष्टा करेल, नाहीतर वेडी आहेस असं म्हणेल. पण तिला काय म्हणायचंय ते तिच्या आईला बरोबर समजलं. आपली अवघी 19 वर्षांची मुलगी, अजून शाळा कॉलेजच्या कोशात वावरणारी, एकदमच वेगळ्या विश्वात प्रवेश केलेली. तिचे विचार आईला नाही तर कोणाला समजणार. ती उमाला जवळ घेत म्हणाली, अगं ही जादू असते ना म्हणून तर मुली सासरी रमतात. वेडाबाई, अगं ही त्या परमेश्वराची योजना आहे बरं. जन्मदाते आईवडिलांना सोडायचं ही गोष्ट सोपी काय आहे. तसंच काहीतरी जबरदस्त आकर्षण असेल तरच मुलगी आईवडिलांना विसरून नव्या जीवनाला आनंदाने सामोरी जाईल ना. हेच तरुणपण बरं. एकदम उमाला जाणवलं की कुमारसाठी आपल्याला आईवडिलांना सोडायचं आहे हे आपण एकदाही लक्षात घेतलेलं नाहीये. आत्ताच त्याची इतकी ओढ. काय बाई, एक एक गंमतच असते. येणारा प्रत्येक दिवस उमाकरता आनंदाचा होता. 2 दिवसांनी तिचा BAचा रिझल्ट. म्हणजे परीक्षाहून 1.5 महिना झाला. एकही दिवस आपल्याला रिझल्टची आठवण नाही झाली. आणि पुढे MAला ॲडमिशन घ्यायची तेही कुमारला सांगितलेलं नाही. उमाला स्वतःचंच नवल वाटलं. आज संध्याकाळी कुमारच्या हे कानावर घातलंच पाहिजे. संध्याकाळी उशिरा येतो म्हणूनही कुमार अचानक 5 वाजताच आला. आत्ता माझ्याकडे एक जण 7 वाजता येणार आहे. तो किती वेळ थांबेल सांगता येत नाही. खरं तर आज माझी गडबड झाली आहे, पण म्हटलं भेटलं नाही तर तुमच्या लाडक्या लेकीला चैन नाही पडायचं. आणि तुम्हाला? मनात आलेला प्रश्न विचारताच उमाची आई फक्त कौतुकानं हसली. अगं हे काय उमा, तू अजून अशीच आवर की. अगं आई, आज मला बाहेर जायला नको वाटतंय. अगं असं काय करतेयस? ते एवढे आले, जा एक चक्कर मारून या बरं. उमा आणि कुमार बाहेर पडले. जेमतेम अर्धा तास झाला आणि उमा म्हणाली, आपण जाऊयात का घरी? का ग? मला कसं तरी होतंय. कुमारनं उमाच्या घराकडे गाडी वळवली. वाड्यात शिरतानाच उमाला जाणवलं की आपल्या दाराशी बरीच माणसं जमली आहेत. आली आली उमा आली अशी कुजबूज सुरू झाली. कुणीतरी पुढे जाऊन उमाचा हात धरला, तिला घरात नेलं. कुणीतरी कुमारला बाजूला नेलं. हे काय चाललंय तेच उमाला कळेना. ती हात झटकून घरात धावली. बाहेरच्याच हॉलमध्ये तिचे बाबा जमिनीवर झोपलेले आणि आई, आजी, तिचा शाळेतनं आलेला भाऊ रडतायत. बाबांना काय झालं? आई ग,
बाबांना काय झालंय?" असं विचारेपर्यंत उमाची आई बेशुद्ध झाली. उमाच्या वडिलांना ऑफिसमध्ये छातीत दुखायला लागलं. ते स्वतः स्कूटरवरनं घरी निघाले. पाठोपाठ ऑफिसच्या माणसांना काय वाटलं कोणास ठाऊक, तीही माणसं आली. घरी येईपर्यंत उमाचे बाबा कासावीस झाले. घरात ते जेमतेम पोचले. काय होतंय असं म्हणेपर्यंत सगळा खेळ संपला सुद्धा. डॉक्टर येईपर्यंत 10 मिनिटं होऊन गेली होती. हे सगळं उमा आणि कुमार गेल्यानंतर 15-20 मिनिटात घडलं. ती जाताना आई कौतुकानं दरवाज्यात उभी होती आणि ती आली तेव्हा आई बेशुद्ध झालेली होती. केवळ अर्ध्या तासात हे सगळं घडलं. त्यापेक्षा मी बाहेर गेले नसते तर? उमाच्या मनात नाना गोष्टी यायला लागल्या. मी का बाहेर गेले? खरं तर कुमारला वेळ नव्हता, तरीही तो कशाला आला? मी का नाही थांबवलं त्याला? वाटेत मला अस्वस्थ वाटायला लागलं. म्हणजे घराची ओढ, बाबांची माया, या गोष्टी मला घरी खेचत होत्या. मी बाहेर गेलेच नसते तर बाबा घरी आलेले मी डोळ्यांनी बघितलं असतं. निदान त्यांना पाणी तरी पाजलं असतं. जीव गोळा होऊन उमा टाहो फोडायला लागली. काही दिवसापूर्वीच घरात झाडून सगळी नातलग मित्रमंडळी गोळा झाली होती. घर अगदी भरून गेलं होतं. आजही तेच झालं, पण दोन्ही वेळांमध्ये फरक किती होता. आज कोणी कोणाची समजूत घालायची? 50शी सुद्धा झाली नाही आणि इतक्या उमेदीच्या चांगल्या प्रकृतीच्या माणसाला असा अचानक मृत्यू यावा याचं प्रत्येकाला दुःख होत होतं. माणसं हळहळत होती. पुन्हा पुन्हा आपल्या भावना चिंब स्वरात व्यक्त करत होती. उमाची आजी पुन्हा पुन्हा परमेश्वरा हे बघायला मला आयुष्य दिलंस का एवढंच बोलत होती. सगळंच विलक्षण झालं. कोणी कुणाला सावरायचं आणि कसं सावरायचं? वारंवार बेशुद्ध होणाऱ्या उमाच्या आईची समजूत कशी घालायची? उमा आणि धाकटा निलेश एकमेकांना घट्ट धरून हुंदके देत होते. दुसरा दिवस उजाडला. सगळं घर अगदी भकास रीत झालेलं होतं. घरात इतकी माणसं पण कोणी कोणाशी बोलत नव्हतं. बोलण्यासारखं होतंच काय? उमाची आई एका खोलीत, आजी एका खोलीत, आलेली माणसं इकडे तिकडे. कुणीतरी चहा केला, आई समोर कप दिला, तेव्हा ती हुंदकेच द्यायला लागली. मला चहा नको, काही नको, मला फक्त ते हवेत, त्यांना आणा, असं म्हणता म्हणता पुन्हा तिने डोळे फिरवले, जमिनीवर अंग टाकलं. सगळ्या घरात हुंदके फिरत राहिले. उमा आईला मिठी मारून रडत राहिली. 10च्या सुमाराला कुमारचे आई वडील आले. पाठोपाठ कुमार आला. कुमारची आई उमाच्या आईजवळ जाऊन बसली. कुमारचे वडील बाहेर पुरुषांमध्ये बसले आणि कुमार उमाजवळ. उमाला रडू कोसळलं तसं त्याने तिच्या पाठीवरनं हात फिरवला, पुढे आलेले तिचे केस सारखे केले आणि म्हणाला, रडू नकोस उमा, तुला त्रास होईल. तिचे डोळे पुसले. त्याही दुःखाच्या क्षणी कुमारचा आपल्याला केवढा आधार आहे हे तिला जाणवलं. आपल्याला ह्या आधाराची जरुरी आहे, हा आधार मिळायलाच हवा या इच्छेनं तिने कुमारचा हात नकळतच घट्ट दाबला. ती चमकली. मनात नसतानाही एक सुखाची लहर तिच्या अंगातनं फिरली. उद्या दुपारी येतो असं सांगून कुमार निघून गेला. उमाला निराधार झाल्यासारखं वाटलं. नकळतच उमा दुसऱ्या दिवशी दुपारची वाट पाहत राहिली. माणसं येत जात होती, दुःख व्यक्त करत होती, पण उमाचं लक्ष दुपारकडे होतं. तिने दुपारची जेवणं झाल्यावरच केस मोकळे केले, 2 शेपटे घातले, तोंड धुवून हलकीशी पावडर लावून ती वाचत बसली. थोड्या वेळाने तिने फार भडक वाटणार नाही असा ड्रेसही घातला. पुन्हा पुस्तक डोळ्यांपुढे धरलं आणि कुमारच्या वाटेकडे बघत राहिली. दुपार संपत आली तरी कुमार आला नाही, तसं तिला एकदम उदास वाटायला लागलं. तिला रडूच कोसळलं. घरातले सगळेजण तिची समजूत घालायला लागले.
तू अशी रडायला लागलीस तर आईंनी आणि आजींनी काय करायचं, असं म्हणून मावशीने तिचे डोळे पुसले आणि मग मात्र खरोखरच बाबांच्या आठवणीनं उमाला अगदी गदगदून आलं. वेळ मिळाला की कुमार येतच होता. आला की तिच्याजवळ बसत होता. तीही शक्यतो त्याच्या जवळपासच राहत होती. तो आला नाही की खिन्न होत होती. कुणी भेटायला आलं आणि त्याचं उमाकडे लक्ष गेलं की सहजच म्हणे, उमानं वडिलांचं दुःख फार मनाला लावून घेतलंय हो. साहजिकच आहे म्हणा. वडिलांची फार लाडकी होती ना ती, मनाला लागणारच की. एक दोनदा ही बोलणी कानावर आली तेव्हा उमा दचकली. कुमारची मी वाट बघते त्यात मी बाबांना विसरले का काय? त्यांच्या जाण्याचं दुःख मी इतक्या सहज मनावेगळं केलं. मी काय त्यांची मुलगी आहे का कोण आहे? कशी विसरले मी त्यांना? आणि मग ती आईकडे जास्त लक्ष द्यायला लागली. आईच्या भोवती राहायला लागली. बाबांच्या आठवणी काढून तिला बोलती करायला लागली. आई आता सावरली असली तरी मनातलं दुःख ती क्षणभरही दूर करत नव्हती. तिच्या दुःखाच्या कोशातच ती राहत होती. उमाची आजीही गप्प होती. कोणी बोललं तर ती उत्तरही देत नव्हती. उमा घरभर फिरत होती पण तिचे डोळे दाराकडे आणि कान फोनकडे टपलेले होते. बघता बघता 13 दिवस झाले. जमलेली मंडळी दुपारपासनं प्रसाद घेऊन परतायला लागली होती. संध्याकाळी कुमारचे आईवडील आले. केवळ कुमारची आईच नाही तर वडील सुद्धा उमाच्या आईसमोर बसले. उमाच्या आईचा चेहरा रडेल तर बरा असा होता. हे बघा, जे झालं त्याला काही इलाज आहे का? कुमारच्या वडिलांनी विचारलं. उमाची आई खाली मान घालूनच होती. आज आम्ही तुमच्याशी बोलायला आलोत. उमाच्या आईनं चमकून त्यांच्याकडे बघितलं. उमाच्याही काळजात लक्कन हललं. बोलायला? काय बोलायला आलेत हे? का बाबा गेले म्हणून लग्नच मोडतायत? हे बघा, तुमच्यावर येऊ नये तो प्रसंग आला, पण आता तुम्हाला मुलांकडे लक्ष द्यायला हवं. तुमची जबाबदारी वाढली आहे. उमाचं काय? कुमारचे वडील बोलायचं थांबले. उमाची आई गोंधळली. उमा? उमाचं काय? तिने उमाकडे पाहिलं. उमा कुमारच्या वडिलांकडे बघत होती. अहो, उमाचा BAचा रिझल्ट लागलाय, तिला फर्स्ट क्लास मिळालाय. आनंदानं उमाचा चेहरा उजळला. आई मात्र रडतच सुटली. माझा रिझल्ट तुम्हाला कसा कळला? उमानं आश्चर्यानं विचारलं. तुमच्याकडे हा प्रकार झाला आणि 2 दिवसांनी रिझल्ट होता ना. मग कुमार थेट तुझ्या कॉलेजमध्ये गेला. पण ते किंवा माझ्या मैत्रिणीही काही बोलल्या नाहीत. मीनू तर सारखी येते पण तीही नाही बोलली. आता या वातावरणात कसं काय बोलणार? बरं, ते असू दे, तुझं अभिनंदन. छान मार्क्स आहेत तुला. तुला आता MA करायचं आहे ना? उमानं मान हलवत आईकडे बघितलं. आई हुंदकेच देत होती. आता कुमारची आई पुढे आली. हे बघा, आता आपल्याला पुढचा विचार करायला पाहिजे. उमाला MA करायचं आहे ना? काय ग उमा? उमानं मान हलवली. तुम्हाला काय वाटतंय? कुमारच्या आईनं पुन्हा एकदा उमाच्या आईला विचारलं. मला काय वाटायचं आहे हो? ते असते तर आनंदानं नाचले असते, पेढे वाटले असते त्यांनी. उमाला फर्स्ट क्लास मिळाला असं सांगत आल्या गेलेला पेढा दिला असता त्यांनी. आता मी काय करू, काय सांगू? हे बघा, आमचं म्हणणं एवढंच आहे की तुमच्या दृष्टीनं उमाला जर नोकरी लागणं आवश्यक असेल तर तसं सांगा. MA करायचं असेल तर तिला ॲडमिशन घ्यायला हवी. तिला MA करू देत. त्यांची इच्छा तीच होती. ठीक आहे. उद्या कुमार आणि ती कॉलेजात जातील, फॉर्म भरून येतील. काय उमा? आणि हे बघा, कसलीही काळजी करू नका. आपलं सगळं ठरल्याप्रमाणे होणार. देण्या घेण्याची काळजी करायची नाही. आपण एकमेकांचे सोयरे आहोत. सोय जाणे तो सोयरा. समजलं ना? कुमारच्या आईवडिलांच्या मनाच्या मोठेपणामुळे आणि समजूतदारपणानं उमाच्या आईचं मन अधिकच भरून आलं.
आणि उमाला आपल्याला किती चांगले सासू सासरे मिळाले ह्याचा जणू साक्षात्कारच झाला. कॉलेजात जायचं म्हणून कुमार आला तेव्हा उमाला बाहेर कसं जावं तेच कळेना. तिचे बाबा गेल्यापासून ती घराबाहेर पडलीच नव्हती. आता एकदम कॉलेजात जायचंय. जरा नीटनेटकं नको जायला? आपलं दुःख कितीही असलं तरी बाहेरच्यांना काय त्याचं? आणि कुमारला तरी काय वाटेल? त्याच्या गाडीतून जायचं म्हणजे गाडीला शोभेचा अवतार नको का? आणि कपडे नीट व्यवस्थित असले म्हणजे मी लगेच बाबांना विसरले असं आहे का? मनाशी उलट सुलट झगडून उमा आरशात बघत स्वतःच आवरत होती. एकीकडे तिला उगीचच अपराध्यासारखं वाटत होतं, दुसरीकडे ह्या वातावरणातनं बाहेर पडायला मिळतंय, तेही कुमार बरोबर जायला मिळतंय याचा तिला आनंद वाटत होता. थोडा वेळ तरी या वातावरणातनं सुटका होतीये याचं तिला अप्रूप होतं. लेक्चर सुरू व्हायला अजून अवकाश असला तरी उमाला कॉलेजात जाऊन आल्यापासनं खूप मोकळं मोकळं वाटत होतं. कॉलेजचा शांत स्वच्छ परिसर, गंभीरपणानं वावरणारे प्राध्यापक, तरतरीतपणे हिंडणारी मुलं, भली थोरली लायब्ररी, सगळंच कसं अभ्यासाला पोषक भारावून टाकणारं. इथे आपल्याला आता रोज यायचंय. याच अभ्यासू वातावरणामधला एक घटक व्हायचंय याचा तिला खूप आनंद झाला होता. घरातल्या वातावरणात आईच्या हुंदक्यात तिचा जीव घुसमटायला लागला होता. बाबांची आठवण तिलाही येत होती. तिचे बाबा खूप मोकळ्या स्वभावाचे, हसरे, तरतरीत होते, माणसांचे भोगते होते ते. आपल्या मुलांना त्यांनी कधी धाक दाखवला नाही की बायकोवर ते कधी डाफरले नाहीत. आई घरात होती तिचा ते योग्य मान ठेवून होते. उमाबद्दल त्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या. उमाची आई सुद्धा एक आदर्श आनंदी गृहिणी होती. नवऱ्याच्या हाताला हात लावणं आणि मम म्हणणं एवढंच तिने केलं. मुलांवर प्रेम केलं, सासूला आईच्या जागी मानली. एकूणच घराचा अभिमान वाटावा असं उमाचं घर होतं. पण खरोखरच कोणाची तरी दृष्ट लागावी तसा घराचा आधारवड कोसळला. घराचं हसरं नाचरं स्वरूपच बदललं. ज्या घरात कायम सुखसंवाद झडायचे, हास्याच्या लहरी उसळायच्या, त्या घरात आता फक्त हुंदके आणि करुण बोलणी ऐकायला यायला लागली. आजी देवासमोर आणि आई बाबांच्या फोटोसमोर. एक दिवस कुमारचा फोन आला. उमा धावली. तिने घाईघाईने फोन घेतला. बोलता बोलता ती हसत होती, लाजत होती, कुजबुजत होती. समोरच सोफ्यावर तिची आई शांतपणे तिच्या चेहऱ्यावरचे झरझर बदलणारे भाव बघत होती. एवढे वडील गेलेले आणि काय हे ह्या मुलीचं वागणं? काय हे हसणं खिदळणं? मी म्हणते एवढं सुस्तच तरी कसं? एवढ्यात ही विसरली वडिलांना? जन्मदात्या वडिलांचा हिला विसर पडला. एरवी बाबा बाबा करत त्यांच्या भोवती ही रुंजी घालत होती आणि आता वडील गेले की प्रेम संपलं. उमाच्या आईचे डोळे लाल होत होते हे उमाला कळलंही नाही. संध्याकाळी आपल्याच नादात उमानं वेणीफणी उरकली. आरशात बघून लिपस्टिक लावताना तिच्या एकदम लक्षात आलं की आई आपल्याकडे बघतीये. ती एकदम बिचकली. आपण जरा जास्तच नटतोय. हे घराच्या सध्याच्या वातावरणाशी विसंवादी आहे असं तिला वाटलं आणि मग सारवासारव करत घाईघाईनं ती आईला म्हणाली, अगं यांचा सकाळी फोन आला ना, त्यांच्या एका मित्राकडे जायचंय, त्यांनी मला बोलवलंय म्हणून थोडं आवरलं. नाही म्हणजे जाऊन येऊ ना? हां. उमाची आई नाराजी व्यक्त करत काहीही न बोलता बसून राहिली. बघता बघता डोळे पुसायला लागली. आई ग, आई ग, नको ना ग रडूस. आई माझ्यावर रागवलीस का तू? मी नको जाऊ का? नाही जात. पण तू रडू नकोस का आई? उमानं आईला समजावण्याचा प्रयत्न केला. आईनं प्रयत्नपूर्वक स्वतःला सावरलं आणि नाकडोळे पुसत म्हणाली, नाही नाही जा तू. आईची परवानगी मिळायचा अवकाश उमाचा क्षणापूर्वी कोमेजलेला चेहरा उजळला. घाईघाईनं पुन्हा एकदा आरशात बघत ती निघूनही गेली. बघा कार्टी किती बदमाश आहे. म्हणे जाऊ नको का? नाही जात. तोंड देखलं बोलणं मेलं.
जा म्हणायचा अवकाश की ढुंगणाला पाय लावत गेली निघून. आईची काही किंमत आहे का वडिलांची आठवण आहे? पण ती तरी कशाला थांबेल? माझं हे असं रडकं तोंड बघायला? माझं नशीबच फुटकं, नाहीतर असं रडकं थोबाड कशाला झालं असतं माझं? मनातली खळखळ तोंडावाटे कधी बाहेर पडायला लागली हे उमाच्या आईला स्वतःलाच कळलं नाही. बोलून झालं, रडून झालं, पुन्हा बडबडीला सुरुवात झाली, तेव्हा पलीकडच्या खोलीत देवघरासमोर बसलेल्या उमाच्या आजींनी, "सोनबाई, काय चाललंय ग?" असं जरबेच्या सुरात विचारलं, तेव्हा उमाची आई चपापली, गप्प झाली. आता उमाच्या प्रत्येक वागण्याचा उमाची आई एकच अर्थ मनात घ्यायला लागली, उमा वडिलांना विसरली. आणि एकदा ह्याच अर्थाचा चष्मा डोळ्यांना लागल्यानंतर तिला सारखं तेच दिसायला लागलं. कुमारनं स्वतः येणं किंवा कुमारचा फोन येणं ही गोष्ट साखरपुडा झाल्यापासून सुरू होती. पण आता उमाच्या आईला कुमार आला की वाटायला लागलं, बघा अजून लग्नाचा पत्ता नाही पण केवढी धावतीये नवऱ्यापुढे उमा. वडिलांची आठवण तरी होतीये का तिला बघा. उमा कॉलेजला जायला लागली. जाताना तिनं जामानिमा केला की तिच्या आईच्या कपाळावर आठी आलीच. कुमारचा फोन आला. उमा हसून खेळून बोलली की आईचे हुंदके सुरू. उमाला आईचा राग येत नव्हता, उलट दयाच येत होती. आईवर कोसळलेली वैधव्याची गदा तिच्याही जिव्हारी बसलीच होती. पण एकदा वियोग स्वीकारला की त्याची तीव्रता कमी होते हे ती अनुभवत होती. जन पळभर म्हणतील हाय हाय हे कठोर सत्य असलं तरी ते कठोर आणि सत्यच होतं. त्यातून एमएचा अभ्यास, कुमारचा सहवास तिला खुणावत होता. तरी आईचं दुःख ती कमी मानत नव्हती. पण आपण नेमकं काय करावं म्हणजे आईचं दुःख कमी होईल हा तिचा प्रश्न होता. घरातलं उदास गढूळ वातावरण तर तिचा जीव गुदमरून टाकत होतं. पण याला उपाय काय? निलेश तर घरात राहणं टाळतच होता. आधी शाळा, मग मित्र, ग्राउंड, मित्रांची घरं असा फिरून रात्री जेवायला आणि झोपायला अनिच्छेनं तो घरात येत असे. तोही वयाच्या मानानं अकाली प्रौढ गंभीर झाला होता. या सगळ्यातनं मार्ग कसा काढायचा? काळ हे सगळ्यावर औषध आहे असं म्हणतात, पण हा काळ जायचा कसा? 4 महिन्यांनी लग्न म्हणता म्हणता 2.5 महिने सरले. आता फक्त 1.5 महिना उरला. आई तर तिच्या दुःखातनं बाहेर यायलाच तयार नव्हती. तिकडे कुमारचे आईवडील तर लग्नाच्या तयारीला सुद्धा लागले. आता हे आईला सुचवायचं कसं? उमाच्या मनाची उलाघाल होत होती. आपण नोकरी करत नाही, निलेश अजून लहान, आईचं नोकरीचं वय नाही. बाबांचा पैसा म्हणजे साचलेलं धन ते किती पुरणार? या विचारानं उमा बेचैन व्हायला लागली आणि त्याच वेळी कुमारचा विचार मनात आला की ती सुखावत होती. आता फक्त 1.5 महिना की कुमार कायमचा माझा. सुखाच्या आनंदाच्या लहरी तिच्या चेहऱ्यावर पसरत होत्या. ह्या आनंदाच्या लहरीच उमाच्या आईला दुःखी करत होत्या. उमाच्या बाबांनी उमाचे किती लाड केले. अगदी ती जन्माला आली तेव्हा सुद्धा तिच्याकरता किती खेळणी आणली होती त्यांनी, किती बाहुल्या आणल्या. तिच्यासाठी कितीतरी प्रकारची खेळातली भांडी आणली, तिला किती फ्रॉक आणले, तिचं किती तऱ्हेतऱ्हेनं कौतुक केलं हे ती मनाशी पुन्हा पुन्हा आठवत होती. डोळ्यात पाणी आणून स्वतःलाच प्रश्न करत होती की इतकं त्यांनी केलं आणि उमा विसरली. अशी कशी विसरली ही? आज मला घासागणिक आणि पाण्याच्या थेंबागणिक त्यांची आठवण येते आणि ही मुलगी इतकी कृतघ्न कशी? उमाची आजी उमाच्या आईचं दुःख, तिच्या मनाची तडफड बघत होती आणि उमाचं मन सुद्धा ती जाणत होती. हे शीतयुद्ध जर कृष्णशिष्टाई झाली नाही तर कुठल्या थराला पोचेल हेच तिला कळेना. पण हे ठसठसणारं गळू सुई लावून फोडलंच पाहिजे, त्याशिवाय त्याचा निचरा होणार नाही हेही ती जाणत होती. जेवताना उमाच्या आजीनं उमाला सांगितलं, बरं का उमा,
अगं आम्ही लहानपणी कीर्तनाला जायचो ना, तेव्हा कीर्तनकार एक गोष्ट सांगायचे बरं का. उमानं गोष्ट म्हटल्याबरोबर कान टवकारले. निलेश आजीकडे सरकला आणि उमाची आई हातातला घास हातातच ठेवून ऐकत राहिली. कसली ग गोष्ट आजी? सांगते की. अगं, गंगा नदीचा जन्म शंकराच्या जटेतून, म्हणजे शंकराची ती मुलगी. ती जी धावत सुटली ती थेट सागराकडे. उमा, ऐकतेस ना? हो, सांग ना आजी. अगं, तर पार्वतीला खूप वाईट वाटलं बरं का. कशाचं का आजी? अगं, सागर हा गंगेचा प्रियकर. त्याच्याकडे ती धावत निघाली. पार्वतीला दुःख झालं. म्हणाली, बघा, आपली मुलगी पण निघाली कशी धावत पळत, मागे वळून सुद्धा बघत नाहीये. आपल्याकरता तिचा पाय एवढासा सुद्धा अडखळत नाहीये. उमानं खाली मान घातली. उमाची आई भरल्या डोळ्यांनी सासूकडे बघत होती. मग काय झालं का आजी? थांबली गंगा? छे ग, ती कशी थांबणार? तेव्हा शंकर पार्वतीला म्हणाले, पार्वती, अगं तुझी कमाल आहे. माझी प्राप्ती व्हावी म्हणून तूही तुझ्या पित्याचं घर सोडलंस, तेव्हा तू एकदा तरी थांबलीस का वळून पाहिलंस? मग गंगेकडनं का बरं ही अपेक्षा करतीयस? आणि पार्वती, अगं ह्या अशा जोशात रत्नाकराकडे धावण्यात गंगेचं खरं सौंदर्य नाहीये का? ती जर वाटेत थांबली तर तिची किंमतच संपेल. गंगेनं पुढेच धावायला हवं. गोष्ट सांगून आजी थांबली. निलेश प्रश्नार्थक चेहऱ्यानं आजीकडे बघत राहिला. भरून आलेले डोळे पुसत उमा उठून गेली आणि उमाची आई सगळं आवरून झाकपाक करून सासूच्या खोलीत आली आणि सासूजवळ बसत म्हणाली, उमाचं लग्न जवळ आलंय. तयारी करायला हवी नाही? काय काय करायचंय ते सांगा. उद्यापासून सुरुवात करू आपण. माझी शहाणी ग बाई ती. आजींनी सुनेला जवळ ओढून घेतलं. श्रोते हो, ही होती विनिता ऐनापुरे यांची कथा नदी धावे सागराकडे. कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल, त्यामुळे कथेचा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात, तुमच्या सगळ्या ग्रुप्समध्ये शेअर करायला काहीच हरकत नाही. कथा त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि सर्वांना माझ्या वतीनं चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. सबस्क्राईब करण्यासाठी आत्ता वरती उजव्या हाताला जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक केलं तरी दीपक रेगे कथाकथन चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब केलं जाईल. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.